या स्वर्गात आपण जाणार कसे, स्वर्गात पोहोचायचं कसं हे दाखवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला होता. जो कोणी त्याचा हात पकडेल तो त्याच्याबरोबर स्वर्गात जाईल. हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने एकदा एक कठीण वचन सांगितलं आणि ते कठीण वचन पुष्कळ लोक समजून घेऊ शकले नाहीत आणि म्हणून ते लोक येशूला सोडून गेले. आणि ते लोक सोडून गेल्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना विचारलं, तुमची ही निघून जाण्याची इच्छा आहे काय? हालेलुया, 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 हालेलुया. आणि शिमोन पेत्राने म्हणजे येशूच्या प्रमुख शिष्याने असं उत्तर दिलं, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वराचा एक अतिशय चांगला गुण कोणता असेल तर तो म्हणजे त्याने माणसाला दिलेलं स्वातंत्र्य. आपण नेहमी म्हणतो परमेश्वर प्रेमाचा सागर आहे, परमेश्वर प्रेम आहे आणि तो प्रेम आहे म्हणून तर त्याने सगळ्या मानव जातीला स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याने आपल्याला निर्माण केलं, त्याने सृष्टी निर्माण केली आणि त्याने सृष्टी आपल्या हातात दिली आणि तो आपल्यावर कसलीही जबरदस्ती करत नाही, सक्ती करत नाही, बळजबरी करत नाही, तर तो आपल्याला स्वातंत्र्य देतो. देवाने माणसाला स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणूनच माणूस आज काहीही करतो. कित्येक लोक असं म्हणतात की जर देव जिवंत आहे तर एवढी वाईट माणसे या जगामध्ये आहेत आणि वाईट कामं ते करतात, तर देव त्यांना थांबवत का नाही? एवढं या जगामध्ये वाईट चाललेलं आहे तर परमेश्वर त्यांना थांबवत का नाही? असा प्रश्न पुष्कळ लोक करतात. परंतु माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, परमेश्वराचा सगळ्यात चांगला गुण म्हणजे त्याने माणसाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपल्याला हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, तोंड दिलेलं आहे, डोळे दिलेले आहेत. याचा कसा उपयोग करायचा हे स्वातंत्र्य देवाने आपल्याला दिलेलं आहे. तो कधीही थांबवत नाही आपल्याला. आणि म्हणून तर पुष्कळ लोक वाईट बनलेले आहेत. त्यांनी या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतलेला आहे आणि ते वाईट कामं करतात. प्रभू येशूने एकदा एक कठीण वचन सांगितलं आणि ते कठीण वचन जेव्हा सांगितलं तेव्हा पुष्कळ त्याचे शिष्य त्याला सोडून गेले आणि ते सोडून गेल्यानंतर त्याच्या बरोबर जे 12 जण उरले होते, त्याचे मुख्य शिष्य ज्यांना त्याने प्रेषित असं नाव दिलं होतं, ते 12 मुख्य प्रेषित त्यांना त्याने प्रश्न विचारला. फक्त 12 उरले होते शेजारी प्रेषित मुख्य शिष्य, त्यांना त्याने प्रश्न विचारला, तुमची ही निघून जाण्याची इच्छा आहे काय? स्वर्गाचा मालक, जगाचा निर्माण करता पृथ्वीवर आलेला आहे आणि त्याच्या भोवती फक्त 12 जण उरले आहेत आणि त्या 12 जणांना हा प्रश्न विचारतो, तुम्ही तरी माझ्या बरोबर राहणार काय? असं येशूने नाही विचारलं, पण मी तो प्रश्न दुसऱ्या शब्दात विचारतो, तुमची ही निघून जाण्याची इच्छा आहे काय? कुणावरच सक्ती नाही. तो स्वर्गाचा मालक आहे, तो पृथ्वीवर आलेला आहे आणि माणसं त्याला सोडून जात आहेत, तरी तो सक्ती करत नाही, बळजबरी करत नाही. तो विचारतोय, तुमची ही निघून जाण्याची इच्छा आहे काय? त्याचे 12 खास निवडलेले जवळचे प्रेषित, त्यांना तो शिष्य म्हणत नाही, प्रेषित, आणि त्यांना त्याने हा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांच्यातला जो मुख्य होता शिमोन पेत्र, त्याने उत्तर दिलं.
त्याने काय सांगितलं? प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. सार्वकालिक जीवनाची वचने म्हणजे अशी वचने जी आम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकतात. अशी वचने ज्यामुळे आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करू शकतो. सार्वकालिक जीवन म्हणजे काय? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत. मला माहित नाही तुम्हाला पटतं की नाही. तुम्हाला पटतं? पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत. एखाद्या पिकनिकला आपण जातो आणि तिकडे अख्खा दिवस काढतो, संध्याकाळी घरी परत येतो, बरोबर? किंवा आपण नातेवाईकाकडे जातो, 4-5 दिवस काढतो आणि मग आपण पुन्हा घरी परत येतो. आपण तिकडे पाहुणे असतो, तिराहित असतो, परके असतो. ते आपलं घर नसतं, तिकडनं आपल्या परत यायचं असतं. मला माहित नाही, पुष्कळ लोकांना याची आठवण सुद्धा राहत नाही की आपण या धर्तीवर, या पृथ्वीवर पाहुणे आहोत आणि कधी इकडनं आपल्याला जावं लागेल ते पण माहित नाही आहे. कारण आपलं रिटर्न तिकीट आपल्या हातात नाही आहे. आपलं रिटर्न तिकीट असतं तर आपण सांगितलं असं, हा अमुक वर्षी, अमुक दिवशी, अमुक वेळेला मी मरणार आहे. तुमच्यापैकी कोणाच्या हातात रिटर्न तिकीट आहे का वर जायचं? नाही, अजिबात नाही. तुमच्याकडे सांताक्रूजचं रिटर्न तिकीट असेल किंवा कांदिवलीचं, मालाडचं असेल, पण ते रिटर्न तिकीट आपण काढून आलोच नाही आहोत आणि म्हणून आपल्याला माहित नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सत्य हे आहे की या पृथ्वीवर आपण काही दिवस आहोत, काही महिने आहोत, काही वर्षे आहोत आणि इकडून आपल्याला जायचं आहे. मग सार्वकालिक जीवन म्हणजे काय? सर्व काळ कोण जगू शकतो? आणि सर्व काळ जगायचं तर ते ठिकाण तरी कुठे आहे? अमेरिकेतले लोक सर्व काळ जगतात का? ऑस्ट्रेलियाचे लोक सर्व काळ जगतात का? कुठे लोक सर्व काळ जगतात? माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, आनंद करा आणि उल्हास करा. ज्या देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलेला आहे, त्या देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी स्वर्ग बनवलेला आहे. आणि तो स्वर्ग सार्वकालिक आहे. स्वर्ग कधी संपणार नाही. स्वर्गातलं जीवन अनंत जीवन आहे. स्वर्गातलं जीवन न संपणारं जीवन आहे. स्वर्गामध्ये कोणीही मरत नाही. स्वर्गात कुणालाही मरण नाही आहे. स्वर्गात अश्रू नाही आहेत. स्वर्गात दुःख नाही आहे. स्वर्गात वेदना नाही आहेत. स्वर्गात धावपळ नाही आहे. स्वर्गात धडपण नाही आहे. स्वर्गात कटकटी नाही आहेत. स्वर्गामध्ये शांती आहे, आनंद आहे, प्रेम आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सार्वकालिकता आहे. एकदा आपण स्वर्गात पोहोचलो की पुन्हा मरण नाही. ते आपलं कायमचं घर आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्यापैकी काही जणांना, कदाचित पुष्कळ जणांना असं वाटत असेल की ब्रदर आम्हाला खुश करत आहेत. नाही 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 नाही, तुम्हाला खुश करण्यासाठी मी काही थापा मारत नाही की स्वर्ग आहे आनंद करा. स्वर्ग आहे हे सत्य आहे. मी तुमच्या समोर उभा आहे हे जर सत्य आहे तर स्वर्ग आहे हे यापेक्षा जास्त सत्य आहे. हालेलुया. एक वेळ मी उभा आहे हा आभास असू शकेल, पण स्वर्ग हा आभास नाही आहे, कल्पना नाही आहे. स्वर्ग सत्य आहे, अतिशय सत्य आहे. आणि माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, त्या स्वर्गात आपल्याला जायचं आहे, कारण तो स्वर्ग देवाने आपल्यासाठी निर्माण केलेला आहे.
बायबलमध्ये कुठेच म्हटलेलं नाही आहे आणि मी आजपर्यंत कधीच ऐकलं नाही आहे की देवाने कुत्र्यांसाठी स्वर्ग बनवलेला आहे. तुम्ही कुठे ऐकलं असेल तर बघा, पण मी नाही ऐकलं बाबा, आणि मी कुठे वाचलं पण नाही. मी असं वाचतोय न असं ऐकतोय की देवाने माणसांसाठी स्वर्ग बनवलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. देव माणसावर एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो की त्याने माणसांसाठी स्वर्ग बनवलेला आहे आणि त्या स्वर्गात तो आपल्याला घेणार आहे. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या स्वर्गात आपण जाणार कसे, स्वर्गात पोहोचायचं कसं, हे दाखवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला होता. हालेलुया, हालेलुया. स्वर्गात माणसाला नेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून इकडे आला होता, अशासाठी की जो कोणी त्याचा हात पकडेल तो त्याच्याबरोबर स्वर्गात जाईल. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणा जवळ आहेत. हे जग आम्हाला सगळं देऊ शकतं पण आम्हाला स्वर्गात नेऊ शकत नाही. या जगात तुम्हाला सगळं मिळेल, सगळं मिळेल, सगळं मिळेल, पण जगात अशी ताकद नाही आहे जी ताकद आपल्या स्वर्गात घेऊन जाऊ शकेल. हालेलुया, हालेलुया. तुमची मोटरसायकल तुम्हाला 100 किलोमीटर नेऊ शकेल, तुमची कार तुम्हाला 1000 किलोमीटर नेऊ शकेल, विमान तुम्हाला 10,000, 15,000, 20,000 किलोमीटर नेऊ शकेल आणि मग त्या अवकाशयान अजून लांब नेऊ शकेल. पण जगात असं काहीच नाही आहे की जे आपल्याला स्वर्गात घेऊन जाऊ शकेल. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगात असताना कोणी जर स्वर्गाविषयी विचारच करत नसेल तर तो मनुष्य स्वतःला किती शहाणा समजत असला तरी खरं तर तो मूर्ख आहे. तुमच्याकडे मोठमोठ्या पदव्या असतील, मोठा हुद्दा असेल, अधिकार असेल, पैसा असेल, पण तुम्ही स्वर्गाचा विचारच केला नाही तर तुम्ही मूर्ख आहात. कारण तुम्ही इकडे कायमचे राहणार नाही आहात हे तुम्हाला माहित नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगात आपलं कायमचं घर नाही आणि या जगात आपल्याजवळ जे काही आहे ते सगळं देवापासून आहे. तुमचे जे हात आहेत ते देवापासून आहेत, माझे हात देवापासून आहेत, तुमचे डोळे देवापासून आहेत, माझे डोळे देवापासून आहेत. तुमच्याकडे जे काही आहे ते सगळं देवापासून आहे, माझ्याकडे जे काही आहे ते देवापासून आहे. आपण स्वतः बाजारातनं काहीही घेतलेलं नाही आहे. आणि कान देऊ नये का, जर आपण शहाणे असू तर त्या देवाला विचारू की तू आम्हाला जीवन दिलेलं आहे, आता आम्हाला पुढच्या जीवनात यायचं आहे, तुझ्या स्वर्गात यायचं आहे, कसं यायचं ते आम्हाला सांग. शहाणा माणूस विचारणार, जो शहाणा आहे तो विचारणार, देवा इकडे बरं चाललंय माझं, थोडेफार खड्डे आहेत पण तरी ठीक आहे, पण मला आता वेध लागले आहेत पुढच्या जीवनाची, तिथे कसं यायचं ते मला सांग, कारण तू माझ्यासाठी स्वर्ग निर्माण केलेला आहे हे मला माहित आहे. हालेलुया, हालेलुया. पेत्र निरक्षर कोळी होता, शाळेत गेलेला नव्हता, मासे पकडत होता, पण त्याला समजत होतं की येशू ख्रिस्त जो आहे तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे आणि तोच मला स्वर्गात नेऊ शकतो, त्याच्याशिवाय मला कोणी स्वर्गात नेऊ शकत नाही, म्हणून मी येशू ख्रिस्ताला कधी सोडू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. धन्यवाद.